तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल मी काय देणार आहे. बेबी फर्स्ट बर्थडे जो असतो, ओके, त्याचं मी पी-एच-डी, पी-एल-पी आणि पी-एन-जी देणार आहे. तर व्हिडिओला तुम्हाला पूर्ण वॉच करायचे. वॉच केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मिळेल 2 स्टेपमध्ये. ते पासवर्ड तुम्ही टाकून मग तुम्हाला पी-एच-डी फाईल आणि पी-एन-जी फाईल वगैरे जे काही फाईल्स असतील ते सर्व मिळेल. पेड फाईलसुद्धा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पे करून विदाऊट एनी पासवर्ड आणि जे काही एच-डी-आर इफेक्ट्स वगैरे असतील, ॲक्शन वगैरे असतील ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार. जे फॉन्ट्स पण असतील ते सुद्धा पेड फाईलमध्ये फ्रीमध्ये मिळणार. ओके, पी-एच-डीमध्ये मिळणार नाहीयेत, फ्री फाईल्समध्ये मिळणार नाही. जास्त वेळ न घेता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी आपण पाहू की ते व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक दिसणार आहेत. ओके, याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट लिंक दिसेल पेडवाली आणि सेकंड दिसेल फ्रीवाली. ओके, आपण फर्स्ट पेडवाली पाहू. पेडवालीवर तुम्हाला असं क्लिक केल्यानंतर मग इथे दुसरं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला रीड करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा मेल ॲड्रेस आणि जो मोबाईल नंबर असेल तो टाका. मोबाईल नंबर करेक्ट टाका. WhatsAppवर तुम्हाला मेसेज येणार नाही. नाहीतर मग तुम्हाला इथे पेवर क्लिक केल्यानंतर इथे आपलं सेकंड असं पेज ओपन होतं. ओके, इथे हे लोड होईल. जर तुम्ही डेस्कटॉपवर असाल तर इथे तुम्हाला रिफ्रेश क्यूआरवर क्लिक करून मोबाईलमध्ये UPI वगैरे स्कॅन करून घ्या. आणि मोबाईलमध्ये असाल तर तुम्हाला डायरेक्ट Google पे किंवा फोनपे वगैरे डायरेक्ट तुमचा जो पण UPI असेल तिथं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक केलं की ओपन होईल. आणि पे केल्यानंतर बॅक दाबू नका, डायरेक्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली ही लिंक ओपन होईल. ओके, म्हणजे ड्राईव्ह फाईलची जी लिंक असते ती ओपन होईल. नाही झाली, काही इश्यू आला तर आपल्याला WhatsAppला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला नक्कीच तिथे रिप्लाय मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहू की फ्री साईटचं. ओके, फ्री साईटवर तुम्ही क्लिक केलं की फ्री साईटवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे असं खाली दिसतो. आता तुम्ही जो पण तुम्हाला फाईल पाहिजे ती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. एक्झाम्पल आता मी याच्यावर क्लिक केलं तर इथे डेव अपलोड्सची लिंक्स ओपन होईल. ओके, याच्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचे, चेकिंग ब्राउझर आणि जनरेट डाउनलोड लिंकवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेकंड्स दिसतील, काही 4-5 सेकंद लागतात. त्याच्यानंतर गो टू जनरेटेड लिंकवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग इथे खाली स्क्रोल करायचे आणि डाउनलोड नाववरच क्लिक करा. डाउनलोड फाईलवर क्लिक करू नका. ओके, डाउनलोड फाईल फास्टवर क्लिक करू नका. डाउनलोड नाववर क्लिक केलं की तुमचं इथे डाउनलोडिंग चालू होईल. आता तुम्हाला इथे दिसत असेल, हे बघा डायरेक्ट आली मला डाउनलोडिंग. इथे सेव्ह करून तुम्ही सेव्ह करून घ्या आणि मग फाईल एक्स्ट्रॅक्ट वगैरे करून घ्या. हे तुम्हाला आता समजलंच असेल डाउनलोडचं. झिप फाईल वगैरे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पी-एच-डी फाईल अशी ओपन करून घ्यायची. पी-एच-डी फाईल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला इमेज दिसत असतील. आधी आपण बॅकग्राऊंड पाहू. बॅकग्राऊंड आपलं सिम्पल आहे एकदम, हे तुम्हाला दिसत असेल. फक्त ही एक आपण इथे पी-एन-जी टाकलेला, हा पी-एन-जी सुद्धा तुम्हाला इथे दिसेल. ओके, हा पी-एन-जी टाकलेला इथे. आणि त्याच्यानंतर मग आपण इमेज वगैरे घेतलेलं आहे, असे इमेज आणि टेक्स्ट वगैरे. हे जास्त काही येत नाही आहे, यात फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतो मी आताच. एक सॉलिड कलर लेयर घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर एक आपण असंच एक इमेज घेतला आणि त्याला मोशन ब्लर आणि ब्लॅक अँड व्हाईट केलं आहे. ओके, त्याची ओव्हरले आपण ब्लेंडिंग मोड जे आहे ओव्हरले ठेवलेली आहे. याच्यामुळे आपल्याला हा रेडवर ब्लेंड झाला आहे प्रॉपरली. ओके, मग आपला इथे बॅनर तयार होतो, म्हणजे बॅकग्राऊंड तयार होतो, सॉरी. मग इथे आपला बॅकग्राऊंड तयार होतो. मग त्याच्यानंतर आता आपण इमेज पाहू. ओके, इमेज आपण काय करू आता. हा इमेज जो आहे, मी हा इफेक्ट कसा दिला तुम्हाला इथे कॅमेरा म्हणून फिल्टर दिसेल. ओके, आम्ही पूर्ण फिल्टर मारलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत असतील. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे, ते डबल क्लिक करायचे जर तुमच्या फोटोला हा इफेक्ट पाहिजे असेल तर. ओके, आणि मग तुम्ही इथे तुमचा इमेज जो असेल तो आणा आणि मग त्याच्यानंतर Ctrl+S करून घ्या. हे बघा इथे दिसत असेल. सेव्ह केलं की मग तुमचा इथे हा इमेज दिसतो. ओके, तुमचं बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह होईल जर तुम्ही लेटेस्ट फोटोशॉप वापरत असाल तर 2025. ओके, तर त्याच्यानंतर मग तुम्ही स्किन वगैरे स्मूथ करायचे असेल तर करून घ्या. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे पॉलिटिकल बॅनर्समध्ये कसं स्किन स्मूथ करायची वगैरे. ओके, त्याच्यानंतर सेकंड पण सेम आहे. तुम्हाला डबल क्लिक करून इथे तुम्ही चेंज करू शकता बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून एकदम फोटोला चांगला इफेक्ट देऊ शकता. ओके, हा इफेक्ट तुम्हाला दाखवतो मी कसं. कॅमेरा आपण थोडं दिलं, ॲडजस्टमेंट केलेली आहे फक्त, जास्त काय नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये फोटो चांगले होते म्हणून याला काय जास्त ॲडजस्टमेंट करावी लागली नाही आहे. ओके, त्याच्यानंतर हा मागचा इमेज आहे, याला पण तुम्ही चेक करू शकता. पूर्ण तुम्ही इथं गॅलरी चेक करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आपला टेक्स्ट येतो. टेक्स्टमध्ये आपण एकदम सिम्पल वापरलेलं आहे, याच्यात काही मी एवढं मोठं केलेलं नाही आहे. यामध्ये फक्त शुभेच्छा ही कॅलिग्राफी मी इथे दिसत असेल पी-एन-जी एक आणि PNG वरून डाउनलोड केलेली आहे. बाकीचे प्रथम वाढदिवस याच्यामध्ये ब्लेंडिंग मोड आपण ठेवलेली आहे, हे दिसत असेल तुम्हाला सॉफ्ट लाईट. ओके, आणि त्याच्यानंतर एक हा टेक्स्ट आपला हा पुपिन्स फॉन्ट वापरलेला आहे. हा फॉन्ट सुद्धा तुम्हाला पेड फाईलमध्ये मिळेल आणि फ्री मिळतो. हा सर्वांकडे असतोच हा फॉन्ट मोस्टली. तर याचा काय तुम्हाला सांगायचा विषयच नाही. हा आणि फॉन्ट हा आपला इन्फिनिटी फॉन्ट आहे. तुम्हाला माहीत असेल आता सध्याचा ट्रेंडिंग 39 नंबरचा
इन्फिनिटी फॉन्ट. ओके, 39 नंबरचा इन्फिनिटी फॉन्ट तुम्ही यूज करून बघा कसं वाटतं तुम्हाला. इथे हा टेक्स्टला फक्त मी काय दिलं, स्ट्रोक दिलेलं आहे, ड्रॉप शॅडो, बाकी काहीच दिलेलं नाही आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. हा फक्त जो टेक्स्चर दिलेला आहे हा बस एवढंच आहे. आणि बाकी खाली बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढंच. याच्यामध्येच आपलं हे पूर्ण बॅनर तयार झालं आहे. आता तुम्हाला ही PSD फाईल मिळेल, एकदम इझी टू एडिट असणार आहे. ओके, मग जस्ट क्लिक केल्यावर तुम्हाला इथे समजेल काय चेंजेस करायचे काय काय नाही. ठीक आहे, तर आता आपण मोबाईलमध्ये पाहू. तर आता आपण PSD फाईलमध्ये कसं काय काय चेंजेस करायचे ते पाहिलं. आता PLP फाईल म्हणजे पिक्सेल लॅबमध्ये मोबाईलमध्ये कसं डिझाईन करायचं, काय काय फाईलमध्ये कसं ओपन करायचं ते आता आपण पाहू. मोबाईलमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब एक्स तुम्हाला डाउनलोड करायला लागणार आहे. पिक्सेल लॅब एक्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तर तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून द्या. फ्रेश पिक्सेल लॅब एक्स आपण आता ओपन करू. इथे डायरेक्ट मी आधीच ऑलरेडी आपण इम्पोर्ट केलेली आहे, पण मी तुम्हाला दाखवतो तुमच्यासमोर असं काही येईल. ओके, असं आल्यानंतर मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट, जर तुम्ही फ्रेश इन्स्टॉल केला असेल, तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट दिसत नसेल तर सिम्पली तुम्हाला इथे सेव्हवर क्लिक करायचे. सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करा. इथे जो मला जे काही टाकायचे ते क्लिक करा आणि ओकेवर क्लिक करून घ्या. ओके, त्याच्यानंतर माय प्रोजेक्ट्सवर तुम्हाला इथे क्लिक करायचे. माय प्रोजेक्ट्स तुम्हाला मग शो होईल. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे .plp दिसत असेल, या .plpवर क्लिक केल्यानंतर याच्यावर तुम्हाला स्क्रोल करायचे खाली. मग डाउनलोड्समध्ये तुमचं जे पण असेल ते तुम्हाला इथे ओपन अँड ॲडो क्लिक करून घ्या. म्हणजे तुमची PLP फाईल जी आहे ही डाउनलोड्समध्ये दिसणार आहे. एक्स्ट्रॅक्ट तुम्ही जिथे करणार तिथे तुम्हाला दिसेल. ओके, डाउनलोड्समध्ये मी मोस्टली एक्स्ट्रॅक्ट करतात तर तुम्हाला तिथे दिसेल. आणि याच्यानंतर मग तुम्हाला आता हे इथे असं तुम्हाला बॅनर ओपन होईल. आता तुम्हाला जे पण इमेज पाहिजे तुम्ही ते अनलॉक करून घ्या ती. ओके, याच्यावर लेयर्स दिसतं, इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल करायचे. इथे सर्व लेयर्स तुम्हाला दिसतील. तुम्हाला जी पाहिजे ती लेयर इथे अनलॉक करून घ्या. समजा मला हा फर्स्ट इमेज पाहिजे, तर इथे हा फर्स्ट इमेजवर मी क्लिक केला. त्याच्यानंतर मी जो सेंटरवाला आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक केलं. इथे रिसिलेक्ट ऑप्शन येतं आहे. तुम्हाला जर रिसिलेक्ट ऑप्शन नसेल येत तर सिम्पली तुम्ही डिलीट करा आणि इम्पोर्टवर क्लिक करून तुमचा जो पण क्लायंटचा इमेज असेल तो इथे तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. ओके, इम्पोर्ट केल्यानंतर मग तुम्हाला इथे बाकीचे इमेज वगैरे आहेत. याच्यामध्ये आता तुम्हाला थोडा लाईटरूमचा इफेक्ट द्यायचा असेल तर आपलं HDR प्रीसेट म्हणून मिळतं. तो HDR प्रीसेट तुम्ही पेड फाईल डाउनलोड केली असेल तर असेल तुम्हाला तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून घ्या. नंतर तुमचं फक्त नाव चेंज करायचं. इथे नावावर क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं. याच्यावर तुम्ही आता हे आहे आपलं कोड, कुठला AMS कोड तुम्ही इथं यूज करू शकता. इन्फिनिटी फॉन्ट आहे पण AMS कोड तुम्ही इथे इन्स्टॉल यूज करू शकता. तर आता इथे आपला युनिकोड पॅड पण तुम्हाला यूज करावा लागेल. युनिकोड पॅड यूज करा कॅलिग्राफीसाठी, म्हणजे तुम्ही जे पण टेक्स्ट टाकाल इथे त्याला इश्यू येणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हे सेकंड वगैरे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे तुम्ही ते करून घ्या. बाकीचे फॉन्ट्स तुम्हाला दिसतील आणि आपलंच पिक्सेलला वापरा, म्हणजे तुम्हाला ते असं जे दिसणार स्क्वेअरवाला दिसणार नाही. ओके, मग आता आपण एक्सपोर्ट कसं करायचं ते पाहू. इथे 3 डॉट्स आहेत, त्या 3 डॉट्सवर क्लिक करायचं. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करा तुम्ही. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक केल्यानंतर इथे कस्टम आहे, अल्ट्रा पण करू शकता आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून घ्या. मग ते तुमचा इमेज HD क्वालिटीमध्ये एकदम सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओला आपण आता इथेच एंड करू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि डाउनलोडसाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. फर्स्ट लिंक असेल पेड आणि सेकंड असेल फ्रीवाली.